प्रेमाची गोष्ट या मालिकेत आज आपण पाहणार आहोत। मुक्ता इकडे सावनीला तिच्या रूम मधून किचन मध्ये घेऊन येते। मुक्ता तिला म्हणत असते, या या खूप कामं आहेत, पटापटा आवरून टाकूया। मुक्ताने टेबलवर भाज्या ठेवलेल्या असतात। त्या भाज्या पाहून सावनी म्हणते, काय आहे हे? यावर मुक्ता भाजीची एक जोडी हातात घेत म्हणते, हे बघा, याला पालक म्हणतात आणि याला मेथी। यावर सावनी म्हणते, तेवढं मला कळतंय, तू नको सांगू, पण एवढी भाजी? मग मुक्ता म्हणते, या घरात अहो माणसं किती आहेत? अहो मग त्यांच्यासाठी एवढीशी भाजी लागणारच ना। आता सावनी म्हणते, हे बघ मुक्ता, मला काही भाजी निवडता येत नाही। मग मुक्ता म्हणते, मी शिकवते ना, बसा तुम्ही। हे बघा, ही मेथीची भाजी अशी निवडायची, चांगली या इथे डिश मध्ये आणि खराब इथे या डिश मध्ये। मुक्ता म्हणते, चला घ्या निवडून भाजी, मला बाहेर खूप कामं आहेत, मी निघते आता। मुक्ता जाताना सावनीला म्हणत असते, हो हुशारी करू नका, नाहीतर मी गेल्यावर आपल्या फोनवरून कुठल्या तरी ॲपवरून निवडलेली मेथी मागवाल आणि पेशवीत घालून ठेवालही आणि त्याचं बिल कुठेतरी पडेल। एवढा शिन ते तुमच्या छोट्याशा मेंदूला देऊ नका। त्यापेक्षा शिकून घ्या, हो सोपं आहे। आता सावनी म्हणतच म्हणते, हिला कसं कळलं? मुक्ता मागे वळून सावनीला म्हणते, अरे बापरे, असं म्हणाला का तुम्ही मनात? ऐकूच आलं मला। आता मात्र मुक्ता सावनीला म्हणते, नाही ते काही महत्वाचं नाही, महत्वाचं काय आहे, आपल्या आयुष्यात एकच नातं राहिले आणि ते फक्त आदित्यचं, हो ना? आणि त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, निदान त्या पोरासाठी, त्याच्या प्रेमासाठी एक चांगली आई बना, जमेल हो तुम्हाला। आणि बाकी कामं पटापटा करा हा, कारण माझ्यापेक्षा माझ्या प्रिय सासूबाईंना कामं सांगायला जास्त आवडतात, असं म्हणून मुक्ता तिथून निघून जाते। आता पुढच्या भागात पाहूया, मुक्ताचं हे सगळं बोलणं ऐकून सावनी आदित्यसाठी तरी एक चांगली आई बनण्याचा प्रयत्न करते की नाही। असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।